तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने धुमाळला वल्लरीच्या समोर आणताच वल्लरीचा भांडाफोड झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, धुमाळने 20 वर्षांपूर्वीचे पुरावे देताच इथे आता बाप लेकाची भेट घडवून दिलेली असते। बाप लेकांमधला गैरसमज दूर केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि आकाश हे दोघे जण जाऊन अर्णवला किडनॅप केलेल्या ठिकाणातून घेऊन येतात। ती छोटी मुलगी अगदी देवाने जणू काही अर्णव आणि ईश्वरीची मदत करण्यासाठी पाठवलेली असते। स्वामींच्या कृपेने ती मुलगी त्या ठिकाणी आता पोहोचलेली असते। अर्णवचा मोबाईल चालू करून इथे त्याचं लोकेशन ट्रेस करत ईश्वरी आणि आकाश त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि तेव्हा ती मुलगी आता सांगते की अर्णव कुठे आहे आणि तिथपर्यंत त्यांना घेऊन जाते। ईश्वरी आकाश दोघे जण आरडाओरडा करून अर्णवला डोळे उघडायला लावतात। त्यानंतर त्याला घरी घेऊन येतात। घरी आणल्यानंतर डॉक्टरांना बोलावून अर्णवची व्यवस्थित ट्रीटमेंट केली जाते। अर्णवला चेक केलं जातं आणि मग इथे डॉक्टर म्हणतात की त्यांना ही औषधं द्या आणि त्यांना वेळेवरती खायला द्या। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आराम करू द्या। जेवढा आराम करतील ना तेवढं त्यांना लवकर बरं वाटेल। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की डॉक्टर, काही काळजीचं नाही ना, अर्णव अजून शुद्धीवरती का येत नाही आहे? तर त्यांच्या शरीरामध्ये गुंगीच्या औषधाचं प्रमाण जास्त आहे। त्या गुंड लोकांनी त्यांना गुंगीचं औषध दिलं असेल इंजेक्शनमधून आणि त्यांना बेशुद्ध केलं असेल। ते त्यांच्या शरीरामध्ये प्रमाण जास्त आहे म्हणून त्यांना चक्कर आलेली आहे आणि ते बेशुद्ध आहेत। एकदा का त्याची पॉवर कमी झाली की ते व्यवस्थित होतील, शुद्धीवरती येतील, तुम्ही काळजी करू नका। तेव्हा इथे त्याला खूपच बरं वाटतं। रमाकांत काका म्हणतात की स्वामी, माझ्या मुलाला लवकरात लवकर तुम्ही बरं करा। आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवजवळ बसूनच असते, त्याची काळजी घेत असते आणि तेव्हा अर्णव इथे आता नशेमध्ये असतोच, त्या गुंगीच्या नशेमध्ये तो असतोच। त्यातूनच तो म्हणत असतो, मी सिंदूर, मी तुला माझ्या मनातलं सांगणार होतो, मी तुला सरप्राईज देणार होतो, पण तू रमाकांत राजशिर्के यांना घेऊन आलेस। रमाकांत राजशिर्के यांना का आणलंस तू आणि माझ्या सरप्राईजचा सगळा इथे पचका करून टाकलास, असं अर्णव तिला आता म्हणत असतो। ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही हे सगळं नंतर बोला, आधी आराम करा बरं। आणि ती अर्णवला आरामसुद्धा करायला लावते। या सगळ्या गोष्टी होतच असतात। तेवढ्यातच वल्लरीने रमाकांत काकांना अरेस्ट करण्यासाठी पोलिसांना बोलावलेलं असतं। पोलीस त्या ठिकाणी आलेले असतात। तेव्हा ते म्हणतात की तुमच्या घरच्या लोकांनी तुमच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही दागिने आणि पैसे चोरलेत, त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही हा, एक मिनिट, माझे सासरे चोर नाही आहेत। ते त्यांच्या रूममध्ये नसताना कुणीतरी त्यांच्या झोळीमध्ये दागिने आणि पैसे ठेवले आणि त्यांच्यावरती चोरीचा आरोप घेतला। तुम्ही जर इथे हाताचे ठसे घेतलेत ना, तर माझ्या सासऱ्यांच्या हाताचे ठसेसुद्धा त्याच्यावरती तुम्हाला मिळणार नाही, हवं तर आत्ताच्या आत्ता सिद्ध करा। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा घरातल्या गोष्टी ह्या घरामध्ये मिटवल्या जातात। मामी, त्या चव्हाट्यावरती आणायच्या नसतात। तुम्हाला बाबांचा इतका राग, इतका तिरस्कार आहे की तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवायला निघालात का? तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास नसेल, पण माझा परिपूर्ण विश्वास आहे। आणि अंजलीताई, मान्य आहे की तेव्हा तुम्हाला वाटते की तुमचे बाबा चुकले, तुम्ही तेव्हा लहान होतात, पण कधीतरी तुम्ही तुमच्या वडिलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केलात। मी तेव्हा नव्हते जेव्हा हे सगळं घडलं, पण माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे। माझ्या आईने डोळ्यात डोळे घालून मला सांगितलं की इशू, तू जे बघितलंस ते खरं नाही आहे, या फोटोमध्ये जे दिसतंय ते सत्य नाही आहे, त्याच्या मागे जी कहाणी आहे ती सत्य आहे आणि ती ऐक। जेव्हा मी फोटो बघितला माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, पण माझ्या आईवरती पूर्ण विश्वास होता। कुणाला काही न बोलता
हे फोटो बघितल्यानंतर मी सरळ माझ्या आईकडे गेले आणि तिला ह्या फोटोचं सत्य विचारलं आणि जेव्हा तिने मला हे सत्य सांगितलं तेव्हा मी त्याच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवला, कारण मला पूर्णपणे खात्री होती की माझी आई खरी आहे. तसा तुमच्या बाबांवरती तुमचा विश्वास का नाही? का तुम्हाला असं वाटतं की तुमचे बाबा चुकीचे होते? का तुम्ही एकदाही विचार केला नाही की तुमच्या बाबांना कुणीतरी फसवलं असेल, त्यांचे दुश्मन असतील? इथे बिझनेस करत असताना आपले काही दुश्मन उभे राहत असतात, जसे अर्णव सरांचे आहेत. तसे तुमच्या बाबांनासुद्धा कुणीतरी मुद्दामून जर अडकवलं असेल आणि माझ्या आईला बळीचा बकरा बनवला असेल, तर मग या गोष्टीचा विचार तुम्ही का नाही केला? आल्यापासून तुम्ही एकदा तरी तुमच्या बाबांना विचारलं का की नक्की काय घडलं होतं, काय झालं होतं? हे तुम्ही का नाही विचारलंत मुलगी म्हणून? चोरीचा आरोप केला आणि लगेच तुम्ही सही करून त्यांच्यावरती चोरीचा गुन्हासुद्धा दाखल केलात. एकदासुद्धा तुमच्या वडिलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न का नाही तुम्ही केला? तेव्हा इथे अंजली म्हणते, अच्छा, म्हणजे आता आम्ही आमच्या वडिलांबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं हे तुझ्याकडून मी शिकायचं का? तू तुझ्या आईची बाजू घेशीलच गं, तुला सेफ करायचं आहे ना. पण इथे माझ्या आईने ह्या दोघांमुळे आत्महत्या केली आहे, ते आम्ही का विसरायचं? तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्महत्या केली मान्य आहे, पण त्यांच्यासमोर त्यावेळेला जे आलं त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. एकदा, फक्त एकदा जर त्यांनी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ना, फक्त एकदा खरोखोटं करण्याचा प्रयत्न केला असता ना, कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून त्यांना प्रश्न विचारले असते तर जास्त बरं झालं असतं नाही का? जर बाबांचं चुकलं तर इथे आईंचं सुद्धा चुकलंच की फक्त फोटोंवरती विश्वास ठेवला. एकदा फक्त आपल्या माणसावरती विश्वास ठेवला असता तर जास्त बरं झालं असतं. आता तुम्ही मला सांगा, इथे जर जिजूंबद्दल तुम्हाला कुणीतरी काहीतरी चुकीचं सांगितलं, समज मी तुम्हाला काहीतरी सांगितलं, तर तुम्ही कुणावरती विश्वास ठेवाल? माझ्यावरती विश्वास ठेवाल की जिजूंवरती विश्वास ठेवाल? तेव्हा ती म्हणते, मी माझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवेन, कारण का माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे आता अंजली आपल्या नवऱ्याची बाजू घेते. तसं इथे लगेच ईश्वरी म्हणते, मग तसं इथे आईने बाबांच्या बाबतीत केलं असतं तर कदाचित एक संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होण्यापासून थांबला असता, नाही का? आणि ह्या गोष्टी आता जेव्हा ईश्वरी बोलते ना, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येत असतात. तिचा किती विश्वास आहे हे कळत असतं. अंजली म्हणते, बरं ठीक आहे, एवढं बोलतेस ना, आम्हीसुद्धा यांच्यावरती विश्वास ठेवू. पण तू सिद्ध करू शकशील का गं? तू सिद्ध करू शकतेस की तू तुझ्या आईला आणि माझ्या बाबांना निर्दोष सिद्ध करून दाखव की त्या दोघांचं खरंच काही नातं नव्हतं, ते दोघेजणं फक्त दुसऱ्यांदा भेटले होते, हे तू सिद्ध करशील का? 24 तास देते मी तुला. 24 तासांच्या आत तुझ्या आईला आणि यांना, रमाकांत राजे शिर्के यांना निर्दोष सिद्ध करशील? ती म्हणते, हो, 24 तास पुष्कळ आहेत माझ्यासाठी. 24 तासांच्या आत मी माझी आई आणि बाबा दोघांनासुद्धा निर्दोष सिद्ध करणार आहे, कारण माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि मग इथे ईश्वरी आता चॅलेंज स्वीकारते. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर, जे झालं ते झालं, तुम्हाला इथे येऊन त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागतो, पण आम्ही ही केस मागे घेतोय, तुम्ही प्लीज जा. घरच्या लोकांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, निदान शहानिशा तरी करायची होती ना तुम्ही इथे केस करण्याच्या आधी. आणि मग इथे इन्स्पेक्टर साहेब गेल्यानंतर वल्लरी तोंडावरती पडते. इतका सगळा तिने घाट घातलेला असतो ना, म्हणजे फक्त त्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये घालवण्यासाठी, घरातून बाहेर काढण्यासाठी तिने खूप घाट घातलेला असतो. पण तरी काय होतं, काहीही इच्छा पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे इथे आता सगळ्या गोष्टी तिच्या फसलेल्या असतात. वल्लरीच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, कसं सिद्ध करणार आहेस तू हे सगळं? तुझ्या आईला आणि माझ्या बाबांना कसं निर्दोष सिद्ध करणार आहेस? ईश्वरी म्हणते, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, अंजलीताईंसारखा अविश्वास दाखवू नका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात आधी धुमाळला भेटायचं आहे, कारण तेव्हाचा एकमेव पुरावा आहे आणि साक्षीदार आहे, तो म्हणजे धुमाळ. तेव्हा ईश्वरी सगळ्यात आधी धुमाळच्या घरी जाते. तेव्हा त्या ठिकाणी धुमाळ तिला आता भेटतो. ईश्वरी म्हणते, धुमाळ. तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो.
ईश्वरी म्हणते की मला तुम्हाला भेटायचं होतं आणि त्यासाठी मी इथे आली. प्लीज तुम्ही पळून जाऊ नका. इथे आता समजून जा की कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, कुणाच्या तरी इथे अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा इथे धुमाळ आता तिला सापडलेला असतो खरा. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की प्लीज सांगा, त्यावेळेला जे खरं खरं घडलं आहे ना ते सांगा. आणि मग काय होतं, इथे आता ईश्वरीला धुमाळ मुद्दामूनच भेटतो. कारण धुमाळला वल्लरीचा राग आलेला असतो ना. वल्लरी काय करते, धुमाळकडून सगळ्या हार्ड कॉपीज काढून घेते, नेगेटिव्स काढून घेते, व्हिडिओज काढून घेते. तिला असं वाटतं की धुमाळकडे आता काही पुरावा नाही आहे, पण धुमाळने तिला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या असतात ना त्या सगळ्या त्याच्या डुप्लिकेट कॉपीज असतात आणि हार्ड कॉपीज अजूनही धुमाळकडेच असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की धुमाळ, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुम्ही खरं सांगा, त्यावेळेला तुम्ही जे काही केलं, जे काही फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत, कुणाच्या सांगण्यावरून काढलेत. तेव्हा इथे आता खरं खरं बोला. तुम्हाला जर तुमच्या कामाचे पैसे हवे असतील खरं बोलण्याचे, तर मी तुम्हाला माझ्या मिस्टरांना सांगून तुम्हाला हवी ती रक्कमसुद्धा द्यायला तयार आहे. पण आता समजा की कुणाच्या तरी अस्तित्वाचा प्रश्न आहे. एक निर्दोष व्यक्ती आहे जिच्यावरती इथे चिखलाचे शिंतोडे उडत आहेत. तेव्हा अजिबात आता खोटं बोलू नका. तुमच्या खोटं बोलण्यामुळे इथे 3 आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. तेव्हा तुम्ही आमची मदत कराल का? तुमचं कुठेही नाव येणार नाही, तुमच्या नावाला कुठेही गाळबोट लागणार नाही, हे मी तुम्हाला प्रॉमिस करते. मी तुम्हाला वचन देते. आम्हाला कुठेही जायचं नाही आहे बाहेर सांगायला की कशा पद्धतीने इथे हा माणूस खोटं बोलला, धुमाळने कसं वाट लावली, कसं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी कुणाला नाही सांगणार. फक्त त्या व्यक्तींना आहे ना मला न्याय मिळवून द्यायचा आहे घरामध्ये. घरांच्या नजरेत त्या व्यक्तींबद्दल मला राग आणि तिरस्कार नको आहे. त्यांच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण करायचं आहे. 20 वर्षानंतर अर्णव सरांचे बाबा परत आलेत, पण त्यांचा सगळे राग करतायत कारण सत्य कुणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे नाही म्हणू नका, प्लीज बोला. तेव्हा धुमाळ म्हणतो की हे सगळं वल्लरी पाटीलने करायला सांगितलं होतं आणि तिच्याबरोबर होता तो उदयकांत. ह्या दोघांनी मिळून इथे अर्णव राजे शिर्केचे वडील रमाकांत राजे शिर्के यांना फसवायला सांगितलं होतं. आणि तुम्ही तुमच्या आईबद्दल बोलताय ना, तेव्हा त्यांना फसवून तिथे हॉटेलवरती पाठवलं होतं इंटरव्ह्यूसाठी. परिस्थिती पाहता त्या तिथे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा गेल्या, पण जे काही फोटोमध्ये बघताय ते खरं नाही आहे. त्यांना गुंगीचं औषध देण्यात आलं होतं आणि त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. त्यांचे आम्ही फोटो काढले, याबद्दलसुद्धा त्यांना काहीच माहिती नाही आहे असं त्याने स्पष्ट केलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी तो व्हिडिओ तयार करते आणि म्हणते, तुम्ही फक्त एकदा हे सगळं आमच्या घरच्या लोकांच्या समोर येऊन सांगाल का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी 24 तास घेतलेले असतात ना आणि ती सकाळपासूनच कामाला लागलेली असते. तेव्हा इथे धुमाळ ईश्वरीला भेटलाय हे वल्लरीला माहिती नसतं. वल्लरी आता रूममध्ये असते आणि ईश्वरी आपल्या आईला घेऊन घरी येते. आणि मग रमाकांत काका आणि सुप्रिया 20 वर्षानंतर एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा रमाकांत काका तिची माफी मागतात आणि सुप्रियासुद्धा माफी मागते. ती म्हणते, माफ करा, मी त्या ठिकाणी आले, पण खरंच माझी काही चूक नाही आहे. मला त्या बाईने तिथे पाठवलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही सगळेजण इथे या. काय खरं काय खोटं, त्यावेळेला नक्की काय घडलं होतं ना, ते आता तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि तेव्हा इथे धुमाळने ईश्वरीला पुरावे दिलेले असतात, काही व्हिडिओज आणि फोटोज दिलेले असतात. ते ती आता इथे टी व्हीला पेनड्राईव्ह तो लावते आणि त्यावेळी नक्की कशा पद्धतीने प्लॅन केला होता. मग तिथलं CCTV फुटेज, सुप्रिया तिथे जाते, इंटरव्ह्यूसाठी उभी राहते, रमाकांत काकांना कशी चक्कर येते आणि ते फक्त पडताना सुप्रियाचा आधार घेतात, हा व्हिडिओ आता बघितलेला असतो. आणि मग तिथे सगळे लोक येतात. हा व्हिडिओ धुमाळने मुद्दामून तयार केलेला असतो वल्लरीला अडकवण्यासाठी. पुढे जाऊन जर कधी ती फिरली तर पुरावा हवा ना म्हणून. तर अशा रीतीने एक व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये वल्लरी त्यांना पैसे देते आणि ती सांगते की कशा पद्धतीने रमाकांतला आणि त्या सुप्रियाला फसवायचं आहे. हे आता वल्लरीने सांगितलेलं असतं, तो सुद्धा पुरावा दाखवण्यात आलेला असतो. तर इथे धुमाळला आणल्यानंतर तिथे आता वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरीला तिथे आता रमाकांत काका हे तिथे बोलावतात, पण ती यायला तयार नसते. मामा जाऊन तिला खेचून तिथपर्यंत घेऊन येतात. तेव्हा इथे वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. 20 वर्षांपूर्वीचं कारस्थान धुमाळने येऊन तिथे आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि वल्लरीची वाट लावलेली असते. तर इथे आता फोटोज, व्हिडिओज हे बघितल्यामुळे रमाकांत काका आणि सुप्रिया हे निर्दोष आहेत, त्यांना कसं फसवलं होतं
सुप्रिया तर फक्त तिथे एका डिसेंट मुलीसारखी फक्त इंटरव्ह्यूसाठी गेली होती हे तेव्हा तिथे सिद्ध झालेलं असतं आणि वल्लरीने त्यांना फसवायला सांगितलं होतं. तो व्हिडिओसुद्धा तिथे व्हायरल झालेला असतो. तर अशा रीतीने धुमाळ तिथे येताच 20 वर्षांपूर्वीचा वल्लरीच्या कारस्थानाचा खुलासा करत अर्णवच्या समोर सत्य आणतात आणि अशा रीतीने ईश्वरी 24 तासांच्या आत आपल्या इथे बाबांना म्हणजे सासऱ्यांना आणि आईला निर्दोष सिद्ध करते. त्यांचं नातं काहीच नव्हतं, उलट ते एकमेकांना अजिबातच ओळखत नव्हते हे आता सिद्ध झालेलं असतं. तर अशा रीतीने धुमाळला आणत ईश्वरीने धुमाळच्या साक्षीमुळे इथे आता अर्णव आणि रमाकांत काका यांच्यामधले गैरसमज दूर करत बाप लेकाची 20 वर्षानंतर का होईना पण इथे खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी भेट घडवून दिलेली असते.